महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय क्रांतीसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण समाजात व्यवस्थित जगत आहोत, हसत आहोत, बोलत आहोत, मत मांडत आहोत किंवा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण सर्व गोष्टीची मौज मजा करत आहोत. काल परवा एक घटना घडली. खरं तर हा व्हिडिओचा विषय नाही आहे, परंतु चाललंय तरी काय या राज्यामध्ये. लक्षात घ्या, एक वन विभागाचे अधिकारी माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही म्हणून त्या ठिकाणी ओरडल्या. त्याचबरोबर त्यांनी याच्यावर आंदोलन देखील केलं आणि शेवटी गिरीश महाजन यांच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल व्हावी यासाठी त्यांनी उपोषण केलं. या ठिकाणी काही लोक हे बरोबर आहे म्हणतायत की हे चुकीचं आहे, परंतु संविधानाच्याच दृष्टिकोनातून पाहिलं तर यामध्ये काय आहे किंवा ही कशी गोष्ट आहे किंवा कितपत योग्य आहे हे पाहूयात. लक्षात घ्या, एक उदाहरण तुम्हाला देतो. एखादा व्यक्ती जर सूर्याकडे हात करून उभा राहिला आणि सूर्याचा प्रकाश हा खाली पडू नये किंवा पृथ्वीवरती पडू नये असा जर म्हणू लागला तर तो मुळातच वेडा आहे असं आपण समजावं, किंवा त्याने हात काढावा किंवा तो बाजूला सरक, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडू दे असं म्हणणं कितपत योग्य आहे. अगदी त्याचप्रमाणे इथं आपण लक्षात घेऊयात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण भारताचे आहेत किंवा पूर्ण जगाचे आहेत. त्यांनी भारताच्या विकासासाठी भरपूर कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. RBIची नियमिती असेल, भाकार नांगल प्रकल्प असेल, बरेच असे विषय असतील. संविधान तर त्यांनी लिहिलंच आहे. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, परंतु त्यांचं नाव कोण पोसेल, नाव कसं पोचलं जाईल किंवा त्यांचं हे कॉन्ट्रीब्युशन कसं विसरलं जाईल. त्यामुळे ज्याची बुद्धी अडाणी आहे, ज्याची बुद्धी कमी आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं अस्तित्व मान्य करणार नाहीत किंवा त्या अस्तित्वाला ते मानणार नाहीत, परंतु अस्तित्व समाजामध्ये नाकारता येणार नाही. परंतु भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी नावच घेतलं नाही म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करा हे म्हणणं कितपत बरोबर आहे हे मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माधवी जाधव या एक वन विभागाच्या अधिकारी आहेत आणि संविधानाने त्यांना पद, नोकरी, त्याचबरोबर मान, सन्मान, वर्दी या सर्व गोष्टी दिल्या आहेत. शिष्टाचाराची चर्चा इथं केली तर नक्कीच गिरीश महाजन यांनी शिष्टाचारानुसार आपल्या भाषणामध्ये डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला पाहिजे होता, परंतु कदाचित त्यांनी केला नसेल, परंतु ते जाणून बुजून